चला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला काय पाहायचा आहे? आता गुणाकार पाहायचा आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार पाहत असताना नेमकं आपल्याला काय करावं लागतं ते आता तुम्ही पहा आणि समजून घ्या, नंतर तुम्ही सोडवायचं. ठीक आहे. चला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो हे तुम्हाला आता लक्षात येईल. मग आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करताना बेरीज आणि वजाबाकीचा नियम या ठिकाणी नाही चालणार. ठीक आहे. चला, त्याला एकच पद्धत आहे मात्र या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सोडवताना. पहिलं उदाहरण पहा. उदाहरण असं आहे, 2.1/5 गुणिले 3.2/5 हे उदाहरण पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ते काय करायचंय? सोडवायचं आहे. ठीक आहे. लक्षात यायला? इकडे पहा, सगळ्यांना स्क्रीनकडे पहा 2.1/5 गुणिले 3.2/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करताना पूर्ण एका बाजूला, अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला अशी पद्धत करता येत नाही. तर याला काय करावं लागेल? आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला आणावं लागेल, म्हणजे साध्या अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करावं लागेल. मग आता साध्या अपूर्णांकात म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात कसं केलं जातं? तर छेद जशाला तसा घेतला जातो. या दोघांचा काय होतो? गुणाकार. आणि या गुणाकारामध्ये अंशातली संख्या काय होत असते? ऍड होत असते. हे आपल्याला माहित आहे. मग 5 दोन्ही 10, 10 आणि 1 11 झालं. 2.1/5 म्हणजे काय आलं? 11/5 गुणिले छेद जशाला तसा, परत 5 त्रिक 15 आणि वरची संख्या याच्यामध्ये काय केली जाते? 17/5. ओके. आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा आणि अंशाचा, छेदाचा आणि छेदाचा. जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करू शकता. इथं काटाकाटी होते का? तर नाही, कारण 11 17 या मूळ संख्या आहेत. भाग होऊ शकतो का? 5 न भाग जाईल का याला? नाही. म्हणून काय करा? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. मग 11 गुणिले 17, ठीक आहे, आणि 5 गुणिले 5 म्हणजेच 11 गुणिले 17 करा. 17 1 17शी 7 हातचाला 1, परत 17 1 17 ने 1 18, 187 छेद 5 5 25. आता हे झालं कोणतं? आता मला जागा नाही म्हणून मी इकडे लिहितो बाजूला. अंशाधिक. अंशाधिक मध्ये ठेवतो का आपण याला? नाही. आता याला कशात मध्ये आणतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. मग उत्तर करताना छेद जशाला तसा 25 न भाग द्यायला. 25चा पाडा येतो. 25 8 200 होता. 25 7 25 1 25, 25 7 175. भाग जो बसतो तो इथं लिहायचा. मग 175 187 मधून काय करा? वजा करा. म्हणजेच किती होतो? 7 मधून 5 गेले 2 राहिले, 8 मधून 7 गेले 1 राहिलं, म्हणजे 7.12/25 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. 7.12/25. कोणाकोणाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार समजला? हात वर करा. परत एकदा समजून घ्या, मधात बोलू नका. इकडे पहा स्क्रीनकडे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करताना दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला पहिल्यांदा कशामध्ये आणा? व्यवहारीमध्ये आणावं लागेल. इथं मात्र पूर्ण बाजूला आणि अपूर्ण बाजूला करायची गरज नाही किंवा करता येत नाही. अलग लक्षात गुणाकारामध्ये. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक 2.1/5 ला मी कशामध्ये आणलं? व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं. 2.1/5 म्हणजे किती? 5 2 10 आणि 1 11, म्हणजे 11/5. हे कळालं? 11/5 कसे आले? गुणिलेला गुणिले 3.2/5 ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला कशामध्ये आणलं आपण? व्यवहारी अपूर्णांकात. कसं येईल ते? 5 त्रिक 15 अधिक 2 म्हणजे 17/5. आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकारामध्ये आला आहे. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. शक्य असल्यास काटाकाटी करा. काटाकाटी होते का या ठिकाणी? नाही. म्हणून 11 गुणिले 17 केलं 187 आलं, आणि 5 गुणिले 5 केलं 25 आलं. मग हे उत्तर जे आलंय ते कशामध्ये आलंय? अंशाधिक. आपल्याला कशामध्ये आणावं लागेल? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणावं लागेल. मग आता या 187/25 ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं आणलं जातं?
छेद जशाला तसा घेतला जातो आणि छेदाना अंशाला भाग घेतलं जातं. जेवढा भाग बसतो तो इथं घेतला जातो आणि उरलेली बाकी कुठे लिहिली जाते? अंशात लिहिली जाते. उत्तर आलं 7.12/25. समजलं का? कोणाकोणाला समजलंय हात वर करा. पहिले उदाहरण समजलंय? ओके, चला लिहून घ्या फास्ट. चला पुढचं उदाहरण घ्या. नेक्स्ट बघूया आता कोणाला जमतं. लिहा नंबर 2. 3.1/4 3.1/4 गुणिले 4.34. चला कोण सांगतं बघूया. समजलं असेल तर हात वर करेल. 3.1/4 गुणिले 4.34. सोहम वाघमारे सांगतो म्हणते. सोहम सांग कसं करायचं? तर आधी 4ने 3ला भाग द्यायचा. 4ने 3ला भाग द्यायचा. बर, भाग नाही सर, गुणाकार करायचा. हा, का गुणाकार करायचा? आपल्याला याला कशामध्ये आणावं लागेल? व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणावं लागेल. बरोबर आहे ना मी सोहम? हो सर. हा दिलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. हा पण तोच आहे. याला साध्या अपूर्णांकामध्ये म्हणजेच कशामध्ये आणावं लागेल? व्यवहारी अपूर्णांकात. मग कसं करावं लागेल? छेद जशाला तसा. 4 न 3ला गुणलं. 4 त्रिकम 12. 12 अधिक 1 म्हणजे किती होतं? 13. गुणिले छेद जशाला तसा 4. 4 चोक 16. 16 आणि 3 19. हे कोणाकोणाला समजलं रे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. याच्यात काही अडचण आहे का कोणाला? कोणाकोणाला समजलं हात वर करा. एवढं ठीक आहे. आता बघा, आता सोम काय होते? आता हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार. कसा करायचा? सॉरी, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा मग? आता जर काटाकाटी करायची. काटाकाटी होते का या ठिकाणी? नाही सर. मग काटाकाटी होत नसल तर काय करतो? अंशाचा अंशाशी गुणाकार करतो. अंशाशी. आणि छेदाचा छेदाशी. ठीक आहे. मग आता 13 गुणिले 9 किंवा 13 गुणिले 19 किंवा 19 गुणिले 13. तुला ज्याचा पाडा आहे ते त्याचा पाडा म्हण. कोणता पाडा परफेक्ट आहे? 13चा का 19चा? 13चा सर. मग 13 न गुण 19ला गुणाकार येतो ना. 13 किती?
तेरा नम किती? तेरा नम हा 117. तेरणम 17 दोनशे 117. 17 117ला 7 हातचे आले 11. परत 13 एक 13. 13 13 अधिक 11 किती होतात? 11 24 सर. 247 आलं. बरोबर आहे का गुणाकार? हो सर. बरोबर आहे का रे गुणाकार? 247 गुणाकार बरोबर आला का? तेरणम 17 दोनशे 117 7 हातचे आले 11. सॉरी 7 आले 13 नाही 11. हा आणि 13 एक 13. हा 13 मध्ये 11 मिसळले किती होतात? 24. बरोबर आहे. हा 247 भागिले छेदाचा गुणाकार 4 चोक 16. हा आता हा झाला अंशाधिक अपूर्णांक. याला कशामध्ये आणावं लागेल आपल्याला? छेदाधिक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणावं लागेल. बरोबर आहे ना सोम? हो सर. हो आता सर. मग याला 16 भाग द्यायचा आहे आपल्याला याला. हा मग आता बघ 16 एक 16. 16. हा 16 एक 16. उरले किती? 24 मधून 16 गेले 8 24 उरले. मधून 24 मधून 16 गेले उरले किती? 8. ते 8. झाले किती? 87. किती झाले? 87. मग आता 16चा पाडा म्हण. 16 एक 16 2 32 16 16 16 16 16 पंचे 16 पंचे 80. ऐका 16 पंचे 80. 80. हा मग बाकी उरले किती? 80. मग 87 मधून 80 गेले 7 उरले. 15. 15. 7 उरले ना? हो सर. हा उत्तर किती आलं? 15.716. बरोबर आहे का? हो सर. पाडे पाठ कर सोहम, पाडे पाठ कर. चला इकडे बा रे, इकडे बा. 3.1/4 गुणिले 4.3/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तो कसा केला जातो? तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण कशामध्ये आणतो? व्यवहारी अपूर्णांकात आणतो आणि त्याच्यानंतर त्याचा गुणाकार करतो. मग 3.1/4 ला जर आपण व्यवहारी अपूर्णांकात आणलं म्हणजे साध्या अपूर्णांकात कसं आणलं जाईल? छेद जशाला तसा. 4 त्रिकम 12 अधिक 1 म्हणजे किती येतात? 13. 13/4 गुणिलेला गुणिले परत 4.3/4 ला व्यवहारी अपूर्णांकात म्हणजे साध्या अपूर्णांकात आणायचं. तर ते कसं आणता येईल? छेद जशाला तसा. 4 चोक 16 16 अधिक 3 किती होतात? 19. मग इथं हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. कसा केला जातो? अंशाचा अंशाची आणि छेदाचा छेदाशी. जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करा. नाही होत म्हणून सरळ सरळ 13 गुणिले 19 ते आले 247 आणि 4 गुणिले 4 झाले 16. आता या 247 भागिले 16 न आपल्याला त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा झाला अंशाधिक. याला पूर्णांकयुक्त मध्ये आणायचं असेल तर या 247 ला 16 ने भाग द्यावा लागेल. मग आता भाग देत असताना बघा कसा दिला आपण. 16 जशाला तसे. 16 एक 16 उरले किती? 8. ते झाले 87. 16 पंचे 80. मग हे 15 इथं लिहिले ऍज इट इज आणि उरलेली बाकी कुठे लिहिली? 87 मधून 80 गेले 7 म्हणजे 15.716 असं. समजते का? व्हेरी गुड. चला ज्यांना समजलं त्यांनी हात वर करायचा. कोणाला समजलंय? चला लिहून घ्या फास्ट.
पुढचं उदाहरण घ्या. चला नेक्स्ट. लिहा. 6.32 गुणिले 2.1/2. चला, कोण सांगतय? हात वर करायचा. सोडवा तुम्ही, इथले सोडवा. चला, कोण सांगेल? श्रेया. हा, श्रेया सांग. कसं सोडवायचं बाळ? सर पहिल्यांदा 2 आणि 6 दोन्ही 12. तर एक मिनिट. हे थोडासा प्रश्न थोडा चुकला. हा 3/2 असा नाही होत कधी. सॉरी हा 3/2 मी तो छेदाधिक असला पाहिजे. असा प्रश्नात बदल करा थोडासा. हा 6.1/4 गुणिले 2.1/2. सॉरी हा 3/2 वर. हा चला, 6.1/4 आणि 2.1/2. हा असं करा. हा श्रेया, चल सांगा आता. सर 6 चोक 24. हा, आता हा जो आहे याला पहिल्यांदा कशामध्ये आणावं लागेल आपल्याला? हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला श्रेया व्यवहारी मध्ये आणावं लागेल. हा हा, म्हणजे साध्या अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? साधा अपूर्णांक. हा, मग आपण काय करतो? छेद जशाला तसा तसा ठेवतो. हा 4 जशाला तसा. साइन चोक 24. 24. 24 आणि 1 25. 25. ओके. गुणिले, हा परत याला देखील तसंच करणार आपण. हा छेद जशाला तसा तसा. हा मग काय होईल? 2 गुणिले 2 म्हणजे किती होतात? 4. 4. आणि अंशाची संख्या ऍड करतो. किती होतात? 5. हा आलं. मग आता हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. मग व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? छेदाचा छेदाशी, अंशाचा अंशाशी. छेदाचा छेदाशी, अंशाचा अंशाशी. शक्य असल्यास संक्षिप्त रूप करू शकतो किंवा काटाकाटी आपण करू शकतो. मग इथं काटाकाटी होऊ शकते का बाळ? हो. कशी होईल बाळा? नाही होत ना बाळ? नाही होत. हा, अंशाचा अंशाशी गुणाकार करून टाक, छेदाचा छेदाशी गुणाकार करून टाक. म्हणजे 25चा 125. 125 आणि 4 दोन्ही 8. हा. आता हे असं उत्तर ठेवता येते का आपल्याला? नाही. नाही. मग आपण काय करतो? याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आणतो. हा अंशाधिक आहे. मग कर 8 न भाग द्यायचा याला. हा 8 न भाग दे 12ला. 8 1 8. 8. ठीक आहे, इथे लिहिले 1 चा भाग बसला. उरले किती? 4. 4. 45 झाले. 8 न 45ला भाग दे. 8 45. 8 संग 48 होतात. 8 पंचे 40. 40. 45 म्हणून 40 गेले. बाकी उरले किती? 5. 5 बाकी उरलेली इथं लिहा. मग उत्तर किती आलं? 15.5/8. 15.5/8. कोणाकोणाचा आला? हात वर करा. चला लिहून घ्या. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. नेक्स्ट घ्या प्रश्न. 1.1/7 गुणिले 1.1/3 हे सोडवा. परत आणखीन एक देतो, सोडवायचं तुम्ही फास्ट.
2.3/4 गुणिले 3.4/5. चला हे दोन उदाहरणं सोडवा फास्ट. बघूया तुम्हाला प्रत्येकी 2 मिनिटच. चला सोडवा ना. चला कोण सांगेल बघूया आपण. चला हात वर करा. हा आरोही चल सांग आरोही. हा 1.1/7 गुणिले 1.1/3 कसं करावं लागेल सांग आरोही. सर आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं व्यवहार्य पूर्णांकामध्ये रूपांतर करूया चालेल. पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना त्याला व्यवहार्य अपूर्णांकामध्ये आणतो आपण. फळ्याकडे बाहेर ए. हा कसं करावं लागेल आरोही मग. सर 7 छेदामध्ये 7 आणि 7 असेल तसं 7 आणि +1 म्हणजे 8. ओके 8/7 झालं हे. परत हे 3 छेद जशाला तसा 3 × 3
आणि अधिक 1 4. आता हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. हा, अंशाचा आणि छेदाचा. हे बाण ॲरो मी तुम्हाला समजण्यासाठी करतो, तुम्ही करायचं नाही. ठीक आहे. 8 चोक 32. हा, 7 त्रिक 21. ओके. आता हे असा अंशाधिक ठेवतो का आपण अपूर्णांक? नाही. मग याला कशामध्ये आणावं लागेल आपल्याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. कसं करावं लागेल मग सांग? सर 21 21 छेदात. हा, 21 न 32 ला भाग द्यायचा. 21 एक 21 आणि 21 11 दोन्ही द्यायच्या. 21 एक 21. हा, मग 32 मधून 21 गेले, 11 उरतात. किती उरतात? 11 उरतात. म्हणजे 1.11/21. 1.11/21 हे उत्तर आलं. कोणा चालतं? 1.11/21. हात वर करा. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न कोण सांगतंय बघूया आपण. हा, आदर्श. चल, पुढचा प्रश्न वाच. कसा आहे सांग, कसं सोडवायचं? 2.3/4 गुणिले 3.4/5. बर, 2.3/4 गुणिले 3.4/5. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. हा, मग पूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. व्यवहारी अपूर्णांकात आपण याचं काय करूया? पहिल्यांदा रूपांतर करूया. मग व्यवहारी अपूर्णांकात करत असताना कसं केलं जातं? सर, पूर्ण संख्येचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. हा, तर पहिल्यांदा छेद लिहून घेऊया, चालेल? हो सर. छेद असेल त्याचा. हा, पूर्ण संख्या आणि छेदाचा गुणाकार केला. 4 दोन्ही 8. 8 आणि 3 11. 8. हा, या दोघांची बेरीज होईल. 8 आणि 3 11. 11/4. 2.3. हा, गुणिले छेद जशाला तसा. छेद जशाला. हा, 3 11 15. 15 आणि 4 19. बरोबर आहे का? 19. एक मिनिट. हा, 19. 19/5. 5. हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. जर शक्य असल्यास काटाकाटी करा. बरोबर आहे का आदर्श? हो. मग आता इथं काटाकाटी होईल का? नाही. मग कर. अंशाचा अंशाशी गुणाकार आणि छेदाचा छेदाशी. मग 19 एक 19 9 8 1 परत 19 एक 19 आणि 1 20 म्हणजे 209 आले गुणाकार. 209 आणि 5 चोक 20. ओके. आता हे असं उत्तर ठेवता येते का आपल्याला? नाही. मग आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करूया. छेद ऍज इट इज घेऊया 20. 20 न भाग देऊया याला. 20 दाय 200. 20 दाई 200. डायरेक्ट भाग दिला का तू? हो सर. असं करूया ना. 20 एक 20. 20 एक 20. ओके, चालेल इथपर्यंत? हा, हो सर. आता 20 न 9 ला भाग बसतो का? नाही, म्हणून 20 न 0. 9 ला म्हणून काय घ्यावा लागतो? 0. इथं काय चुकलेत? 20 न 9 ला भाग बसत नाही म्हणून शून्याचा भाग. किती? 0. हा, हा, 0. उरलेली बाकी किती आहे? 9. हा, म्हणजे उत्तर किती आलं? 10.9/20. 10.9/20. ओके, 10.9/20. पण काही विद्यार्थ्यांचं 1.9/20 आलं असेल काही जणांचं. आता माझ्या देखताच एक दोघांचं आलंय. कोणाकोणाचं आलं रे 10.9/20? हात वर करा.
कोणाकोणाचे हे दोन्ही उत्तर आलते मला हात वर करा. काही जणांचं 5व्या प्रश्नामध्ये चुकलं असेल, शून्य घ्यायचं विसरले असतील ते. लक्षात आलं ना, 209 ला 20 न भागायचंय. 20 एक 20. ओके, परत एकदा सांगतो बघा. 5वं उदाहरण परत एकदा सांगतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो. सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. मागचा रे पा 2.3/4 गुणिले 3.4/5 या पूर्णांकयुक्त म्हणजे मिश्र अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मिश्र अपूर्णांकाचा म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करताना त्याला असं वेगळं वेगळं काढता येत नाही. म्हणून याला काय करावं लागतं, व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणावं लागतं. कशामध्ये आणावं लागतं, कशामध्ये आणावं लागतं, कशामध्ये आणावं लागतं, व्यवहारी अपूर्णांकात आणावं लागतं है ना. मग व्यवहारीमध्ये अपूर्णांकात आणायचा असेल तर छेद जशाला तसा घेतला जातो. या छेदानं पूर्ण संख्येला गुणाकार केला जातो. 4 दोन्ही 8 आणि अंशातली संख्या काय केली जाते, ऍड केली जाते. 8 आणि 3 11 गुणिलेला गुणिले परत छेद जशाला तसा. माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. 5×15 छेदानं पूर्ण संख्येला गुणाकार केला जातो. 5×15 आणि अंशातली संख्या त्याच्यामध्ये काय केली जाते, ऍड केली जाते. 15×4 19. 15×4 म्हणजे 3.4/5 लाच आपण काय म्हणतो, 19/5 म्हणतो. बरोबर आहे. मग आता हा झाला साध्या अपूर्णांकाचा गुणाकार किंवा व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. त्याला साधा म्हणजेच व्यवहारी, व्यवहारी म्हणजेच साधा. मग तो कसा केला जातो, अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. लक्षात राहील. जर काटाकाटी होत असेल अंशातली आणि छेदातली तर करू शकता, नसेल तर सरळ सरळ गुणाकार करायचा. मग काय होईल, 11 गुणिले 19 म्हणजेच 209. 11 गुणिले 19 209 आणि 4 गुणिले 5 म्हणजे किती, 20. आता हा भागाकार काही जणांचा चुकतो. 209 भागिले 20 भागाकारच करता येत नाही, भोपळा घेतच नाहीत शून्य. 20 एक 20. मग आता हे अंशाधिक आहे, याला छेदात करायचं, छेद जशाला तसा घ्या. 20 न या 209 ला भागा. 20 एक 20. एक उरले किती हो, 9. 20 न 9 ला भाग बसतो का, नाही. का, कारण लहान ही संख्या, 9 ही लहान संख्या आहे म्हणून कोणता भाग बसला, शून्याचा. मग बाकी किती उरली, 9च उरली. मग ती लिहा अंशामध्ये. म्हणजे उत्तर आलं 10.9/20. कोणाकोणाला समजलंय. ओके चला, मग आता ग्रहपाठासाठी प्रश्न घ्या. चला